श्री स्वामी समर्थ. वृषभ राशीच्या जातकांनो, तुमच्या शांत आयुष्यात असं एक वादळ येणार आहे ज्याची साधी कल्पनाही तुम्ही कधी केली नसेल. आपण म्हणत होतो की काळ कोणासाठी थांबत नाही, पण काही वेळा काळ जुन्या जखमा आणि गेल्या जन्माचा हिशोब घेऊन पुन्हा दाराशी उभा ठाकतो. येत्या गुरुवारी ग्रहाची अशी काही भयानक चाल बदलणार आहे की तुमच्या सोन्यासारख्या संसारात अचानक एक मोठं कांड घडणार आहे. हा केवळ योगायोग नाही, तर साक्षात गणपती बाप्पाचा इशारा आहे, जो तुम्हाला तुमच्या कर्माची फळं चाखायला लावणार आहे. तुमच्या नशिबाचं कुलूप उघडणार की एखादं जुनं रहस्य तुम्हाला उद्ध्वस्त करणार. बाप्पाचा हा गूढ संकेत वेळीच ओळखा, कारण हा गेल्या जन्माचा हिशोब पूर्ण होण्याची वेळ आहे. वृषभ राशीच्या लोकांनो, तुमच्या धैर्याची आता खरी परीक्षा सुरू होणार आहे. ज्या गोष्टींना तुम्ही भूतकाळात गाडून टाकलं होतं त्या आता जिवंत होऊन तुमच्या समोर येणार आहेत. हा गुरुवार तुमच्यासाठी विनाशाचा ठरणार की भाग्योदयाचा? बाप्पाच्या आशीर्वादाने हे सत्य बाहेर येईल. हे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. नियतीचा हा खेळ इतका भयानक आहे की एका क्षणात तुमचं आयुष्य पूर्णपणे पालटून जाईल. बाप्पाने दिलेला हा इशारा दुर्लक्षित करू नका. वृषभ राशीच्या जातकांनो, हा साधा गुरुवार नाही, तर तुमच्या कर्माचा फैसला करणारा दिवस आहे. ग्रहाच्या विचित्र युतीमुळे तुमच्या घरात एक अशी घटना घडणार आहे ज्याची चर्चा संपूर्ण परिसरात होईल. गेल्या जन्मात तुम्ही कोणाचं तरी मन दुखावलं होतं किंवा कोणाचा तरी शाप घेतला होता, कारण या गुरुवारी तो हिशोब व्याजासकट वसूल केला जाणार आहे. पण घाबरू नका, कारण जिथे संकट असतं तिथे बाप्पाचा आशीर्वादही असतो. या मोठ्या कांडाच्या मागे दडलेला बाप्पाचा संकेत काय आहे हे जाणून घेण्यासाठी सज्ज व्हा. वृषभ राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेमागे केवळ नशीब नसून तुमच्या गेल्या जन्माचा एक न उलगडलेला हिशोब दडलेला असतो. ज्योतिषशास्त्रानुसार आपली काही कर्मे अशी असतात ज्याची फळे मिळायला अनेक वर्ष किंवा अगदी पुढचा जन्मही घ्यावा लागतो. येत्या गुरुवारी ग्रहाची अशी काही युती होत आहे ज्यामुळे तुमच्या पूर्वपुण्याईचा किंवा जुन्या चुकाचा हिशोब चुकता होण्याची वेळ आली आहे. ही वेळ तुमच्यासाठी एखाद्या मोठ्या परीक्षेसारखी असेल, जिथे नियती स्वतः तुमचा हात धरून तुम्हाला तुमच्या भूतकाळातील कर्माच्या आरशासमोर उभे करणार आहे. वृषभ राशीच्या लोकांनो, या गुरुवारी होणारे कांड हे तुमच्या कर्माच्या चक्राचा एक भाग असेल. शुक्र हा तुमचा राशीस्वामी असून गुरुवारी येणारा गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने ग्रहाची स्थिती बदलते. तेव्हा जुनी देणी अचानक समोर येतात. कदाचित गेल्या जन्मात तुमच्याकडून कोणाचे तरी मन दुखावले गेले असेल किंवा कोणाचे तरी ऋण तुमच्यावर बाकी असेल, तर ते या दिवशी कोणत्या ना कोणत्या रूपाने तुमच्या समोर येईल. हे अचानक येणारे संकट वाटू शकते, पण प्रत्यक्षात तो तुमच्या आत्म्याचा प्रवास मोकळा करण्यासाठी निसर्गाने घेतलेला एक निर्णय असेल. वृषभ राशीच्या जातकांनो, गणपती बाप्पा या दिवशी तुमच्यावर विशेष कृपेचा वर्षाव करणार आहे, ज्यामुळे हा कर्माचा हिशोब तुमच्यासाठी सुसह्य होईल. बाप्पाच्या आशीर्वादाने तुम्हाला अशा काही संकेताचा अनुभव येईल जे तुम्हाला भविष्यातील मोठ्या धोक्यापासून वाचवतील. या गुरुवारी तुमच्या आयुष्यात येणारी एखादी अनपेक्षित बातमी किंवा एखादी जुनी ओळख तुम्हाला हे पटवून देईल की जगात कर्मापेक्षा मोठे काहीही नाही. बाप्पाचा हा इशारा ओळखा आणि शांत राहून या बदलाचा स्वीकार करा, कारण हा हिशोब पूर्ण झाल्याशिवाय तुमच्या प्रगतीचे पुढचे द्वार उघडणार नाही. वृषभ जातीच्या जातकांनो, येत्या गुरुवारी घडणारे हे मोठे कांड तुमच्या कल्पनेपलीकडचे असणार आहे, कारण ग्रहाची अशी काही भयानक युती होत आहे की शांत दिसणाऱ्या आयुष्यात अचानक वादळ येईल. हे कांड म्हणजे केवळ एखादी साधी घटना नसून तुमच्या कौटुंबिक किंवा व्यावसायिक आयुष्यात घडलेला एक असा गौप्य स्फोट असेल जो सर्वांना हादरून सोडेल. अनेक वर्षापासून दबलेले एखादे सत्य, एखादा गुप्त व्यवहार किंवा घराण्यातील एखादे जुने रहस्य अचानक उघड
उघड होईल. हे सर्व इतक्या वेगाने घडेल की तुम्हाला सावरण्यासाठी क्षणभर वेळही मिळणार नाही. पण लक्षात ठेवा, हे सर्व नियतीने आखलेल्या योजनेचाच एक भाग आहे. वृषभ राशीच्या लोकांना गुरुवारी दुपारी 12 नंतरची वेळ तुमच्यासाठी अत्यंत संवेदनशील असणार आहे, कारण याच काळात तुमच्या नशिबाचे चक्र वेगाने फिरायला सुरुवात होईल. ज्या व्यक्तीवर तुम्ही आंधळा विश्वास ठेवला होता, तीच व्यक्ती या कांडाचे मुख्य सूत्रधार ठरू शकते. किंवा एखादा शत्रू अचानक तुमच्या समोर गुडघे टेकून जुन्या चुकाची कबुली देईल. हे कांड तुमच्या प्रतिष्ठेला धक्का लावणारे असू शकते किंवा तुम्हाला अचानक प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवणारेही असू शकते. बाप्पाचा हा खेळ असा आहे की जे वरवर संकट वाटते ते प्रत्यक्षात तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळे करणारे ठरेल. वृषभ राशीच्या जातकांनो, येत्या गुरुवारी साक्षात विघ्नहर्ता गणपती बाप्पाचा विशेष वरद हस्त तुमच्या मस्तकावर असणार आहे, जो तुम्हाला या कर्माच्या महाजाळातून सुखरूप बाहेर काढेल. जेव्हा नियतीचे चक्र भयानक वेगाने फिरते आणि कांडाची परिस्थिती निर्माण होते, तेव्हा केवळ बाप्पाची शक्ती तुम्हाला स्थिरता देऊ शकते. या गुरुवारी बाप्पा तुमच्या राशीतील सर्व नकारात्मक ऊर्जेचा नाश करणार असून गेल्या जन्मातील तो काही अशुभ हिशोब बाकी आहे तो स्वतःच्या हाताने मिटवून तुम्हाला अभयदान देणार आहेत. बाप्पाचा हा आशीर्वाद केवळ शब्दात नसून तो तुमच्या कार्यातून आणि अचानक मिळणाऱ्या मदतीतून तुम्हाला प्रकर्षाने जाणवेल. तर वृषभ राशीच्या जातकांनो, बाप्पाची ही विशेष कृपा तुमच्यावर अशा वेळी होईल जेव्हा तुम्ही स्वतःला पूर्णपणे हतबल समजाल. गुरुवारी सकाळी बाप्पाची मनोभावे पूजा केल्यास तुमच्या सभोवताली एक सुरक्षा कवच तयार होईल, जे कोणत्याही बाहेरील संकटाला किंवा शत्रूला चालेला तुमच्यापर्यंत पोहोचू देणार नाही. बाप्पा या दिवशी तुमच्या बुद्धीला अशी काही दिशा देतील की समोर येणाऱ्या मोठ्या संकटाचे तुम्ही संधीत रूपांतर कराल. जे कांड इतरांसाठी विनाशाचे ठरेल, तेच तुमच्यासाठी गणपती बाप्पाच्या कृपेने यशाची पहिली पायरी ठरणार आहे, कारण बाप्पा कधीही आपल्या भक्ताचा हात सोडत नाही. तर वृषभ राशीच्या जातकांनो, येत्या गुरुवारी नशिबाची दिशा बदलणारी ती व्यक्ती तुमच्या समोर येईल, जिचा संबंध थेट तुमच्या गेल्या जन्माच्या देण्याघेण्याशी जोडलेला आहे. ही व्यक्ती कोण असेल? कदाचित एखादा जुना मित्र, एखादा अनोळखी मार्गदर्शक किंवा एखादी जुना शत्रू, जो अचानक तुमच्या मदतीला धावून येईल. ग्रहाच्या खेळातील हे सर्वात मोठे गुपित असणार आहे, कारण या व्यक्तीच्या माध्यमातूनच तुमचा गेल्या जन्माचा हिशोब चुकता होणार आहे. तिचे येणे हे साधे नसून ते नियतीने पाठवलेले एक महत्त्वाचे निमंत्रण असेल, जे तुम्हाला तुमच्या भविष्यातील यशाचा मार्ग दाखवेल. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुवारी दुपारी 3 नंतरची वेळ या भेटीसाठी अत्यंत महत्त्वाची ठरेल. ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात एखादा असा शब्द बोलेल की असा एखादा सल्ला देईल, जो तुमच्या मनात अनेक वर्षापासून साचलेल्या शंकांना एका क्षणात दूर करेल. कदाचित गेल्या जन्मात तुम्ही या व्यक्तीवर केलेले उपकार किंवा तिला दिलेला त्रास या जन्मात कोणत्या ना कोणत्या रूपात परत येईल. ही व्यक्ती तुमच्या घरातील उंबरठा ओलांडेल किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी अनपेक्षितपणे प्रवेश करेल. तेव्हा सावध राहा, कारण तिच्या डोळ्यात तुमच्यासाठी एक गहन संदेश दडलेला असेल. तर वृषभ राशीच्या जातकांनो, कर्माचा हिशोब आणि गुरुवारी घडणाऱ्या त्या मोठ्या कांडाच्या केंद्रस्थानी तुम्ही असणार आहात. त्यामुळे आता सर्व महत्त्वाची वेळ आली आहे, ती म्हणजे सावधान राहण्याची. जेव्हा नियती स्वतःचा खेळ मांडते, गणपती बाप्पा मार्ग दाखवतात, तेव्हा तुमची एक छोटीशी चूक तुम्हाला महागात पडू शकते किंवा तुमचा एक छोटासा संयम तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊ शकतो. या गुरुवारी सूर्यास्तानंतर तुम्हाला तुमच्या जिभेवर आणि रागावर प्रचंड नियंत्रण ठेवावे लागेल. कोणाशीही विनाकारण वाद घालणे किंवा कोणाचा अपमान करणे म्हणजे स्वतःहून संकटाला आमंत्रण देण्यासारखे ठरेल, कारण हा दिवस तुमच्या सहनशीलतेची सर्वात मोठी परीक्षा देणारा असेल. वृषभ राशीच्या लोकांनो, बाप्पाचा हा विशेष संकेत ओळखा आणि गुरुवारी घराबाहेर पडताना गणपतीचे अथर्व शीर्षाचे पठण किंवा बाप्पाचे नामस्मरण करायला विसरू नका. तुमच्या सभोवताली जी नकारात्मक
नकारात्मक ऊर्जा किंवा शत्रूचे जाळे विणले जात आहे, ते केवळ बाप्पाच्या नामस्मरणाचे छिन्नभिन्न होईल. जर या दिवशी तुमच्या समोर एखादी आव्हानात्मक परिस्थिती आली, तर तिथे प्रतिक्रिया देण्याऐवजी शांत राहून निरीक्षण करा. लक्षात ठेवा, हे कान तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी नसून तुमच्या आयुष्यातील अनावश्यक गोष्टींना बाजूला सारून तुम्हाला शुद्ध आणि प्रबळ करण्यासाठी घडत आहे. बाप्पा तुमच्या पाठीशी ढाल बनून उभे आहेत. फक्त तुमचा विश्वास ढळू देऊ नका. तर वृषभ राशीच्या जातकांनो, कर्माचा हा अटळ खेळ आणि बाप्पाचा हा गूढ संकेत तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, कारण तुमची एक लाईक आम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देतात. तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर व्हावीत आणि गुरुवारी घडणाऱ्या या कांडातून बाप्पाने तुम्हाला सुखरूप बाहेर काढावे अशी तुमची इच्छा असेल तर मनोभावे कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया, माझी सर्व संकटे दूर कर असे नक्की लिहा. तुमची श्रद्धाच तुम्हाला या कठीण काळातून मार्ग दाखवेल. अशाच प्रकारे तुमच्या राशीचे सखोल भविष्य आणि बाप्पाचे विशेष संदेश वेळेवर मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीचे बटन दाबायला विसरू नका.